हॅलो फ्रेंड्स, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सुंदर अशी पार्टीवेअर साडीवरती घालण्यासाठी ब्लाऊज डिझाईन. खूप सोपी आणि सुंदर अशी ही ब्लाऊज डिझाईन आहे. तर हा व्हिडिओ त्यासाठी शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आता तुम्हाला ब्लाऊजची जेवढी उंची हवी आहे गळ्याची तेवढी तुम्ही इथे घेऊ शकता. मला तयार 10 इंच हवी आहे, म्हणून मी 10.5 इंचावर मार्किंग केलेलं आहे, कारण अर्धा इंच सिलाई मार्जिन घेतलेलं आहे. आणि गळा रुंदी तुम्ही तुमच्या चेस्ट साईजनुसार आणि गळ्याच्या खोलीनुसार घेऊ शकता. मी इथे 2.25 इंचाची गळा रुंदी घेतलेली आहे आणि ह्याला नॉर्मल असा पान गळ्याचा शेप देऊन घेतलेला आहे आणि इथं मी हे कटिंग करून घेत आहे. तर अशा पद्धतीने मी पान गळ्याचा नॉर्मल शेप देऊन कटिंग केलेला आहे. तुम्ही इथं कॅनव्हास वगैरे वापरणार असाल तर कॅनव्हासवरतीही कटिंग अशाच पद्धतीने करा आणि नंतर कॅनव्हास अस्तरला जोडून मग तो अशा पद्धतीने ब्लाऊजच्या वरती ठेवून मग त्याला शिवू शकता. पण आता मी इथे कॅनव्हास न वापरता डायरेक्ट अस्तरवरतीच कटिंग करून घेणार आहे आणि ब्लाऊजच्या सुईच्या बाजूने अस्तरचं कापड ठेवलेलं आहे आणि त्यावरती 1/4 इंच सिलाई मार्जिन घेऊन अशा पद्धतीने पूर्ण जसा मी पानाचा शेप दिलेला आहे गळ्याच्या आकाराला त्याच पद्धतीने शेप देऊन गळ्याला पूर्ण स्टिचिंग करून घेणार आहे आणि नंतर गळ्याचं कटिंग करून घेणार आहे. हे पहा, अशा पद्धतीने मी इथं गळ्याचं कटिंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर तुम्ही हा जो सेंटर कट आहे तिथे छोटासा कट द्यायचा आहे. हा कट दिल्याने काय होतं की ज्यावेळेस आपण अस्तर हे अशा पद्धतीने पलटी करतो तर ते इझिली पलटी होतं आणि जो पानाचा टोकाला जो शेप असतो तो टोकाचा शेप व्यवस्थित दिसतो. तुम्ही हवं तर कडेने पण छोटे छोटे कट देऊ शकता, त्यामुळे अस्तर इझिली पलटलं जाईल आणि शिलाई मारताना प्रॉब्लेम येणार नाही. पण आता इथं जरा कॉटनचं मेन ब्लाऊजचं जे कापड आहे कॉटन असल्यामुळे इथे हा गळ्याचा शेप देताना फार त्रास होत नाही आहे. पण जर सिल्कचं वगैरे कापड असेल तर तुम्ही अगोदर व्यवस्थित पिन वगैरे लावून घ्या आणि मग अशा पद्धतीने पूर्ण गळ्याचा जो भाग आहे त्यावरती एक दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर आता मी इथे पूर्ण गळ्याचा हा भाग आहे याला दाबटीप देऊन घेत आहे. त्यानंतर आपण जे पूर्ण अस्तरचं कापड आहे ओपन त्यालाही कडेने शिलाई मारून घ्यायची आहे. हे अशा पद्धतीने जे अस्तरचं कापड आहे त्याच्या चारही बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे. योग्य फिनिशिंगसह शिलाई मारताना काळजी घ्यायची आहे की ब्लाऊजचं कापड किंवा अस्तरचं कापड कुठेही गोळा होणार नाही. आणि त्यानंतर पूर्ण हे जे एक्स्ट्राचं कापड उरलेलं होतं ब्लाऊजचं तेही मी इथे कटिंग करून घेतलेलं आहे. आता आपण रेग्युलर ब्लाऊजला जसे टक्स घालतो त्या पद्धतीने तुम्ही टक्स घालू शकता. आता मी इथे ब्लाऊजला टक्स मारून घेते. त्यानंतर आपण काढणार आहोत कमरपट्टी. तर कमरपट्टीसाठी पण आपण जेवढी कमरेची लांबी असते तेवढीच पट्टी घेत असतो आणि रुंदी 1.25 इंच रुंद अशी कमरपट्टी घ्यायची आहे. आता माझ्याकडे अस्तरचं कापड आहे गळ्याचा भागाचंच, तर त्यालाच मी कट करून ह्याचीच कमरपट्टी बनवत आहे. हे अशा पद्धतीने आता 2 भाग आहेत, तर 1.25 इंच रुंद आणि लांब मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जेवढी कमरेची लेंथ आहे तेवढी घ्यायची आहे आणि कमरपट्टी बनवून घ्यायची आहे. आता कमरपट्टी बनवल्यानंतर एका साईडने तिला अशा पद्धतीने दुमडून घ्यायची आहे, शिलाई मारायची आहे आणि त्यानंतर ही कमरेला जोडून घ्यायची. आता इथे पहा, जो शिलाईचा भाग आहे तो वरच्या बाजूने ठेवलेला आहे दुमडलेला आणि ओपन भाग कमरेच्या भागावरती ठेवून 1/4 इंच सिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारलेली आहे. आता ही पट्टी उलटून ब्लाऊजचा भाग पट्टीच्या बाजूकडे घेऊन त्यावरती पुन्हा एक दाबटीप दिली आहे आणि नंतर ही पट्टी पूर्ण आतमध्ये दुमडून आता ही जी शिलाई मारत आहे ही 5 नंबरची शिलाई मारलेली आहे. नंतर हात शिलाई केली की ती शिलाई निघून येते. अशा पद्धतीने आता बॅक साईड तयार झालेली आहे. तर आपण बनवणार आहोत बटरफ्लाय. त्यासाठी मी इथे हे कापड घेतलेलं आहे 10.5 इंच रुंद आणि 10.5 इंच लांब आणि 8 इंच रुंद, कारण 8 इंच रुंद जी पट्टी आहे त्याचा आपल्याला 7.5 इंच रुंद आणि ही झाली उभी लांबी. आणि याला फोल्ड करून आपण शिलाई मारणार आहोत, म्हणजेच अर्धा इंच आहे वरचं ते शिलाईमध्ये जाईल आणि 5 इंच रुंदाचं आणि 4 इंच रुंद 5 इंच रुंद आणि 4 इंच लांब अशी पट्टी तयार होईल. तर वरच्या बाजूने आपण जो ओपन भाग ठेवलेला आहे 1 इंचाचा तो ही पट्टी पलटून घेण्यासाठी घेतलेला आहे. आता पुन्हा एकदा मी डबल त्या शिलाईवरती शिलाई मारत आहे आणि त्यानंतर
हा जो चौकोर तुकडा आपण बनवलेला आहे हा पलटून घ्यायचा आहे। तर हे पहा, अशा पद्धतीने तुम्ही हळूहळू करून पलटून घेऊ शकता किंवा एखाद्या टोकदार वस्तूच्या साहाय्यानेही तुम्ही याला अशा पद्धतीने पलटून घेऊ शकता। हे पहा, अशा पद्धतीने हा जो भाग आहे चौकोर तुकडा हा व्यवस्थित पलटून घ्यायचा आहे। याला व्यवस्थित जे चारही टोक होते आपण काढलेले ते चारही टोक व्यवस्थित आले पाहिजे। त्यासाठी काय करायचं, एखाद्या टोकदार वस्तूच्या साहाय्याने हे चारही टोक आहेत ते व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत। आता हे टोक काढून झाले की जी ओपन बाजू ठेवली होती आपण तीही व्यवस्थित आतमध्ये अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहे आणि जो चौकोर तुकडा तयार झालेला आहे त्याच्या चारही बाजूने एकदम कडेवरती व्यवस्थित अशी दाबटीप मारून घ्यायची आहे। अशा पद्धतीने दाबटीप मारून झाली की ह्याला सेंटरला फोल्ड करायचं आहे आणि सेंटरला फोल्ड केल्याच्या नंतर इथे चॉकने तुम्ही मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे छोट्या छोट्या प्लेट्स टाकून घ्यायचं आहे। ह्या छोट्या छोट्या प्लेट्स टाकल्याने काय होईल, छान असा बो तयार होईल। तर तुम्ही इथे शिलाई मारून घेऊ शकता किंवा नवीन मैत्रीण असेल तर तिने डायरेक्ट सुई दोऱ्यानेही अशा पद्धतीने मध्ये प्लेट्स टाकून शिवून घेतल्या तरी चालतील। आता मधली जी पट्टी बनवणार आहे तर त्या पट्टीसाठी मी अंदाजे 2.5 इंच रुंद कापड घेत आहे आणि लांब 4-5 इंच घेऊ शकता। नंतर ते आपण एक्स्ट्राचं कटच करणार आहे आणि अशा पद्धतीने फोल्ड करून एक छोटीशी पट्टी बनवून घ्यायची आहे आणि ही पट्टी पूर्ण हा जो बो आहे याला गुंडाळून घ्यायची आहे। हे अशा पद्धतीने गुंडाळून घेतली की याला एक शिलाई मारायची आहे, एक्स्ट्राचा भाग कट करून घ्यायचा आहे। तर हा मधला जो सेंटर बो आहे तो तयार झालेला आहे। त्यानंतर आपण ज्या 2 पट्ट्या बनवणार आहोत त्यासाठी मी हे कापड घेतलेलं आहे। हे 3.5 इंच रुंद आणि टोटल 9.5 इंच लांब अशी 2 पट्ट्या काढलेल्या आहेत। तर आता मी तुम्हाला एक जी स्ट्रिप्स आहे म्हणजेच पट्टी ती बनवून दाखवते। तर त्यासाठी मी ही बरोबर सेंटरला फोल्ड केलेली आहे आणि फोल्ड केलेल्या बाजूकडून बंद बाजूकडून एक मार्जिन टाकायचं आहे 1.5 इंचावरती। हे 1.5 इंचावर मार्जिन टाकलं की ही जी 1.5 इंचावरपासून खाली टोकापर्यंत तिरकस अशी शिलाई घ्यायची आहे आणि वरती मात्र निमुळती घ्यायची आहे। पुन्हा एकदा त्याच शिलाईवरती डबल शिलाई मारून घ्यायची आहे आणि मग जे आपण जे टोक काढलेलं आहे तिथंचं कापड आणि वरचं थोडं एक्स्ट्राचं कापड हेही कट करून घ्यायचं आहे। आता ही पट्टी बनवून तयार झालेली आहे तर हिला आपण अशा पद्धतीने उलटून घ्यायचं आहे योग्य फिनिशिंगसाठी। म्हणजेच आपण फ्रॉकसाठी नॉड वगैरे जशा बनवतो तशा पद्धतीने ह्या 2 स्टेप्स बनवून घ्यायच्यात। आता हे अशा पद्धतीने ही पट्टी बनवून झाली की हिला एखाद्या टोकदार वस्तूच्या साहाय्याने असं पलटून घ्यायचं आहे। जो कोना आपण जो टोक काढलेला होता तो व्यवस्थित आला पाहिजे। आता दुसरी ही पट्टी तशाच पद्धतीने बनवून घ्यायची। आता दोन्ही पट्ट्या बनवून झाल्या तर हे ज्या पट्ट्या बनवून झाल्या ते एकमेकांच्या विरुद्ध दिशेने असं वरती तिरकस ठेवायचं आहे आणि हा जो बो आहे जो कापड ठेवलेलं होतं ते अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे किंवा तुम्ही सुई दोऱ्यानेही जोडू शकता। तर फायनली आपला बो बनवून तयार झालेला आहे। तर हा बो आहे असा ब्लाऊजला सुई दोऱ्याच्या साहाय्याने जोडून घ्यायचा आहे। ही इथे पाहू शकता सुंदर अशी बटरफ्लाय ब्लाऊज डिझाईन तयार झालेली आहे। इथं सुई दोऱ्याने हे फिनिशिंग देऊन घ्यायचं आहे। तर पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना। श्री स्वामी